मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू, 48 जण जखमी. कुर्ला अपघातामधील बेस्ट बस चालक संजय मोरे पोलिसांच्या ताब्यात, चालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. कुर्ला अपघातामधील चालक संजय मोरे अवघ्या 10 दिवसांपासून चालवत होते इलेक्ट्रिक बस. तपासामध्ये उघड, अनुभव नसताना इलेक्ट्रिक बस चालवायला देणारे अधिकारी कोण, असा सवाल उपस्थित. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणामधील मोठी माहिती समोर, आरोपीच्या वैद्यकीय तपासणीमध्ये त्यानं मद्यपान केलं नसल्याचं समोर, तर बसमध्येही कोणता तांत्रिक बिघाड नसल्याचं समोर. कुर्ला बस अपघातामधील आता कंडक्टरवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, कंडक्टर सिद्धार्थ मोरेही पोलिसांच्या ताब्यात. कुर्ला अपघातामधील चालकाला अपघातानंतर जमावाची मारहाणीचा व्हिडिओ समोर. अपघाताच्या वेळी बसमध्ये 60 प्रवासी असल्याची माहिती, इतर प्रवाशांसह 3 पोलीस, MSFचा 1 जवान आणि 1 पोलीस उपनिरीक्षकही जखमी. कुर्ला अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांना अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली. घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवरती कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अजित पवार यांचं ट्विट. भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते आज मार्केटवाडीमध्ये, पडळकर, खोत आणि नाना पटोले यांचा आज मार्केटवाडीचा दौरा, संपूर्ण गावात नेत्यांच्या स्वागताचे बॅनर्स. मार्केटवाडीमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची आज जाहीर सभा, सभेमधून संविधानाचा जागर करण्याचा संदेश. मार्केटवाडीमध्ये आज पडळकर, खोत आणि नाना पटोले जाणार असल्यानं गावामध्ये तणाव वाढण्याची शक्यता. पडळकर ईव्हीएमच्या विरोधामध्ये पसरवल्या जाणाऱ्या फेक नरेटिव्हला उत्तर देणार. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार 288 मतदारसंघातल्या 1440 व्हीव्हीपॅट स्लिपची गणना झाली, कोणतीही तफावत आढळली नाही, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या रिपोर्टमधून उघड. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार वंचितचा अध्यक्ष निवडला जाणार. शेगावमध्ये आज निवडणूक, वंचितचे 435 सदस्य मतदानाचा हक्क बजावणार. प्रकाश आंबेडकर हे पक्षाचे विद्यमान अध्यक्ष. 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, विधान भवनामध्ये जोरदार तयारी सुरू. प्रत्येक आमदाराच्या आसनासमोर लावलं विशेष स्क्रीन, बोलणाऱ्या सदस्याचं भाषण इतरांना या स्क्रीनद्वारे पाहता येणार. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती नागपूरमध्ये मंत्र्यांसाठी शासकीय बंगले सज्ज. नागपूरचा देवगिरी बंगला हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी विजयगड हा बंगला. अजित पवारांच्या विरुद्ध ईडीचे खटले सुरूच राहणार. आयकरद्वारे चौकशी केलेल्या बेनामी मालमत्ता व्यवहार प्रकरणामध्ये पवारांना दिलासा, मात्र मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये ईडीनं क्लोजर रिपोर्ट दाखल केला नाही. शपथविधीनंतर आपल्या मतदारसंघामध्ये आमदारांकडून कामाला सुरुवात. सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांचा बैठकांचा धडाका. हिवाळी अधिवेशनामध्ये मतदारसंघातले प्रश्न उपस्थित करण्यासाठी आमदारांची लगबग. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात नाशिकमध्ये आज सकल हिंदू समाजाची न्याय यात्रा. यात्रेच्या निमित्तानं ठिकठिकाणी लागले बॅनर. राज्यात 5 बनावट कंपन्यांच्या नावे 11 जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा. या 5ही बनावट कंपन्यांचं अस्तित्व फक्त कागदावरच. सोयाबीन आर्द्रतेमुळे राज्यभरात खरेदी केंद्रांवरती शेतकऱ्यांची अडवणूक. 15% आर्द्रता असेल तर सोयाबीन करावं असं केंद्राचं परिपत्रक. मात्र 12%हून अधिक आर्द्रता असलेलं सोयाबीन खरेदी केलं जात नसल्याचं उघड. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासह सर्व वॉर्डमध्ये 1 जानेवारीपासून फेस रीडिंग हजेरी अनिवार्य. बायोमेट्रिक पद्धतीनं त्रुटी दूर करण्यासाठी निर्णय. वाढलेल्या खासगी वाहनांच्या संख्येमुळे मुंबईची हवा अधिक प्रदूषित. ग्रीनपीस इंडियाचा अहवाल. पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार, तर शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होईल. पाणीपुरवठा विभागाची माहिती. रायगडमध्ये पुन्हा एकदा तापमान घट. जिल्ह्याचं तापमान 18 अंशांवरून 12 अंशांपर्यंत घसरलं. थंडीपासून वाचण्यासाठी नागरिकांना स्वेटर आणि शेकोट्यांचा आधार. थंडी वाढल्यानं नाशिककर गारठले.
निफाडमध्ये आज 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. शेकोटी पेटून नागरिक ऊब घेत आहेत. नाशकात थंडीपासून बचाव व्हावा यासाठी देवाला उबदार कपडे. कारंजा परिसरातील गणेश मूर्तीला स्वेटर घातलंय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी. तापमानात 10 अंशांपर्यंत घसरलं. थंडीचा रब्बी पिकांना फायदा होणार. नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमान 9 अंश सेल्सिअस पर्यंत खाली. धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये तापमान घसरलं. जिल्ह्याचं तापमान 4 अंश सेल्सिअसवर. यंदाचा हंगामातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद. कडाक्याच्या थंडीमुळे जागोजागी पेटल्या शेकोट्या. यंदाचं वर्ष सर्वात उष्ण ठरण्याची शक्यता. युरोपीय हवामान संस्थेचा अंदाज. जागतिक तापमान वाढीमुळे सरतं वर्ष गेल्या वर्षीपेक्षा अधिक उष्ण. अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्यांवरती आता शासनाचा बडगा. अनधिकृतरित्या झाड तोडण्यासाठी असलेली 1,000 रुपयाची शिक्षा आता थेट 50,000 रुपयांवर. बाबा सिद्दीकी हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची माहिती पोलिसांच्या हाती. अकाउंट डिलीट झाल्यानं पोस्ट करणाऱ्याचं लोकेशन शोधण्यात अडचण. आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. यवत गावच्या हद्दीमध्ये वाघ यांचा मृतदेह सापडला. पुण्यातून झालं होतं त्यांचं अपहरण. दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून 2 गटात राडा. छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगरमधली घटना. यावेळी तरुणांनी केलेल्या चाकू हल्ल्यामध्ये 1 जण गंभीर जखमी. जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. धाराशिवच्या कळंबमध्ये चोरांचा सुळसुळाट. खबरदारी म्हणून दुकानदारांची दुकानाच्या बाहेर गस्त. त्यासाठी व्यापाऱ्यांचे गट तयार करण्यात आले. बीडच्या अंबाजोगाईजवळ लातूर रोडवरती ट्रक आणि कारचा अपघात. अपघातात दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी. पहाटेच्या सुमारास अपघात घडल्याचं समोर. सांगलीमध्ये खोटं लग्न लावून फसवणूक करणाऱ्या 2 टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश. पोलिसांकडून 8 जणांना अटक. आदिवासींचं कुलदैवत असलेल्या डोंगऱ्या देवाची कळवणमध्ये पूजा. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आदिवासी भागांमध्ये पूजेला महत्त्व. अत्यंत उत्साहामध्ये डोंगऱ्यादेव महोत्सवाला सुरुवात. बुलढाण्यामधील शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या भक्तांच्या सेवेसाठी शेतकऱ्यांची अनोखी युक्ती. बैलगाडी छान सजून शेगावला येणाऱ्या भाविकांना रेल्वे स्टेशन ते मंदिरापर्यंत बैलगाडीनं नेण्याची सोय. 63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेमध्ये सांगली केंद्रातून सितारो से आगे या नाटकाला प्रथम पारितोषिक. सांस्कृतिक कार्य संचालक श्री विभीषण चौरे यांच्याकडून घोषणा. संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर. पुढील 3 वर्षांसाठी संजय मल्होत्रा आरबीआयचे गव्हर्नर राहणार. केंद्र सरकारकडून घोषणा. गरम धरम ढाबा फ्रँचायझी प्रकरणातील फसवणूक प्रकरणामध्ये अभिनेते धर्मेंद्र आणि इतर दोघांना पटियाला हाऊस कोर्टाचं समन्स. दिल्लीमधील व्यावसायिक सुशील कुमार यांची तक्रार. या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी 20 फेब्रुवारीला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल SM कृष्णा यांचं दीर्घ आजारानं निधन. वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. बंगळुरूचं सिलिकॉन व्हॅलीमध्ये रूपांतर होण्यात कृष्णांचं सर्वाधिक योगदान. एखाद्या आरोपीला सुनावलेल्या फाशीच्या अंमलबजावणीमध्ये दिरंगाई होणं हे फाशी बदलण्यासाठीचं सबळ कारण. पुण्यातील 2007 सालच्या बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपींना फाशीच्या ऐवजी जन्मठेप. सुप्रीम कोर्टाचा निर्णय. नोव्हेंबरमध्ये देशात एकूण वाहनांच्या किरकोळ विक्रीमध्ये 11.21% वाढ. दुचाकी वाहनांची सर्वाधिक विक्री झाल्यानं प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये मोठी घसरण. वाहन वितरक संघटनेच्या अध्यक्षांची माहिती. ॲडलेड कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या सामन्याच्या दरम्यान वादावादी. गैरवर्तन करणाऱ्या मोहम्मद सिराजला सामन्याच्या मानधनाच्या 20% कपातीचा दंड. ट्रेव्हिस हेडला मात्र दंड न करता फक्त कान उघाडणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.